श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी निघाले होते कामावरती. आज पण मला अहो सोडायला आले होते. त्यांनी मला आज पण बैलबाजार रोड मलकापूर येथून आणले. आम्ही केंद्रात पोहोचलो तेव्हा 10 वाजले होते. अजून कोणीच केंद्रात नव्हते. मग मी पायावर पाणी घेऊन स्वामींना मुजरा केला. शॉपीतील साफसफाई करेपर्यंत वेळ झाली 10:30च्या आरतीची. काकू नैवेद्याचे ताट घेऊन आल्या आणि नैवेद्य दाखवत होत्या. तेव्हा अहो म्हटले की मी जातो. मग त्यांनाही उशीर होत होता म्हणून ते आरतीला थांबले नाहीत. मग मी आणि काकू आज दोघीच आरतीला होतो. आम्ही दोघींनी आरती केली. मग मी प्रसाद घेऊन लगेच दरबारामध्ये छोटीशी रांगोळी काढली. सकाळच्या 10:30च्या आरतीला या आजी आमच्या सोबत असतात. आज त्या उशिरा आल्या आणि सेवा करू लागल्या. रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. पाटील काकू पण आज उशिरा आल्या आणि स्वामी सेवा करू लागल्या. रविवारी रेवणसिद्ध रेणावी या ठिकाणी नवनाथ पारायणासाठी येणाऱ्या सेवेकऱ्यांना जेवण असते. कोणी ना कोणी सेवेकरी अन्नदान करत असतात. शनिवारी कार्वे केंद्र या ठिकाणी देखील थोडे अन्नदान आले होते. सुतार मॅडमना जपमाळ कशी करायची ते मी त्यांना सांगत होते, कारण त्यांना माहीत नव्हते. म्हणून दुपारी ही मुलं स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. ती म्हणत होती की काकू आम्ही शनिवार रविवारी येतो केंद्रात. 6च्या आरतीची वेळ झाली होती. म्हटलं थोडी आरतीची तयारी करावी. आरतीची तयारी करत असताना गलांडे काका आणि आवटे काका गाड्या घेऊन आले होते. एक गाडी गलांडे काकांची आहे, ज्यावरती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे लिहिले आहे, आणि दुसरी गेल्या महिन्यातच नवीन ॲम्ब्युलन्स घेतली आहे. ती नवीन सेवेसाठी इमर्जन्सी म्हणून घेतली आहे. या गाडीतून आपले जे धोंडेवाडी दरबारामध्ये सेवेकरी आहेत ते रेवणसिद्ध या ठिकाणी असणाऱ्या पारायणाची तयारी करण्यासाठी मुक्कामासाठी निघाले होते. मला पण जायचे होते, पण मुलांमुळे ते शक्य नाही. मी राहिलेली आरतीची तयारी केली. अंकिताने नैवेद्य आणि दीप दाखवला आणि प्रदीप दादांनी आजची आरती घेतली. ती माझ्या फेसबुक चॅनलवरती लाईव्ह देखील आहे. अंकिताने खूप छान आरती म्हटली. सगळं आवरून मी निघाले घरी. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.